नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा कधी वितरित होणार आहे त्याबद्दलची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर नक्की या व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वात प्रथम अपडेट मिळायला सुरुवात होईल। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, कधी हा हप्ता जमा होईल याबद्दलची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता सुद्धा हा काही जमा झालेला नाही आहे आणि त्याचबरोबर मार्च महिना सुद्धा हा संपत आलेला आहे। तर दोन्ही हप्ते हे एकत्रित जमा होण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे। राज्य शासनाने 31 मार्च 2026 पर्यंत जे काही अपात्र ठरलेल्या लाभार्थी असतील त्यांना KYC करण्याची संधी दिलेली आहे। KYC करताना चुकीचं ऑप्शनवरती क्लिक करून घेतल्या कारणाने त्यांना हप्ता आला नाही आहे आणि त्यांना हप्ता मिळावा म्हणून 31 मार्च 2026 पर्यंत ही KYC तुम्हाला करता येणार आहे। आणि त्याचबरोबर ही जर KYC झाली तर या अंतर्गत जे काही अपात्र ठरलेल्या लाडकी बहिणी असतील त्यांना पुन्हा लाभ हा देण्यात येणार आहे। तर त्याच अंतर्गत मित्रांनो, KYC कशा प्रकारे करता येईल आणि पोर्टलवरती सुद्धा जी काही ती मेन्शन केलेली आहे तुम्हाला ते सुद्धा दाखवणार आहे की हा तुम्ही पोर्टल पाहत असाल। या पोर्टलवरती जी काही हा पोर्टल आपल्या लाडकी बहीण योजनेचा पोर्टल आहे, इथे आल्याच्यानंतर तुम्ही KYCची जी काही संधी आहे ज्यांची झालेली नाही आहे त्याच लाभार्थ्यांना इथे पर्याय निवडून देण्यात आले आहेत। या पोर्टलवरती आल्यानंतर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक करून घेतल्यानंतर इथे आधार क्रमांक नंबर, खाली कॅप्चा टाकायचा आहे आणि खाली एक ऑप्शन देण्यात आलेला आहे की मी सहमत आहे। याच्यावरती क्लिक करून OTP येईल, ती OTP टाकून तुम्हाला सबमिट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे तुम्हाला KYC फक्त ही 31 मार्च 2026 पर्यंत करता येणार आहे। त्याच्यानंतर KYC डबल चालू होईल की नाही होईल हे तर काही सांगता येणार नाही आहे। आणि त्याच कारणाने ज्या लाडकी बहिणींना अगोदर तुम्ही KYC करताना चुकीचं पर्याय तुम्ही निवडलं होतं त्या कारणाने हप्ता बंद झाले होते, त्यांना परत हप्ते मिळू शकतात, अशा प्रकारची शक्यतासुद्धा वर्तवली जात आहे। तर लवकरच जो काही हप्ता आहे फेब्रुवारी मार्च महिन्याचा हप्ता हा 9 एप्रिलपर्यंत खात्यामध्ये तुमच्या येऊ शकतो। अशा प्रकारची जी काही तारीख आहे त्यापर्यंत तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसा येऊ शकतो, अशा प्रकारची सुद्धा राज्य सरकारच्या वतीनं ही शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर अशा प्रकारचा एक महत्त्वाचा अपडेट आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल बघितलेली आहोत। तर आपला हा व्हिडिओ नक्की लाडकी बहिणींना शेअर करायला विसरू नका आणि जेणेकरून त्यांना एक महत्त्वपूर्ण अपडेट मिळेल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।